जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडली। खालापूर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गण आहेत। चौक जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी नकार दिला असला तरी पंचायत समितीची निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे। आतकरगाव आणि खानाव पंचायत समिती गणात आमचे उमेदवार तयार आहेत। तसेच खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत 31 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे। ही निवडणूक शेका पक्ष मोठ्या ताकदीने लढवणार आहे। तरुण, सुशिक्षित, सुसंस्कृत तरुणांना निवडणुकीत प्राधान्य देणार आहोत। पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल त्यानुसार आघाडीसोबत चर्चा करून जागा वाटप करू, अशी माहिती खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी दिली। तसेच जिल्हा परिषदेच्या सत्तेत शेतकरी घटक पक्ष असेल असा दावा किशोर पाटील यांनी आढावा बैठकीत बोलताना केला। मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो। आज आम्ही खालापूरमध्ये खोपोली नगर परिषद आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात एक आढावा बैठक प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी घेतली। अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळाला। सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। खोपोली नगर परिषदमधलेही सर्व प्रमुख पदाधिकारी आणि खालापूर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। नगर परिषदेमध्ये सुद्धा अतिशय चांगली चर्चा झाली। जवळजवळ 31 नगरसेवक ज्या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत आणि पेठचा नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे, तर त्या निवडणुकांसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते सज्ज आहोत। आमची चाचपणी उमेदवारांची सुरू आहे आणि जी आमची आघाडी असेल त्या आघाडीसोबत विचार करून, चर्चा करून आणि पक्ष नेतृत्व जो आम्हाला आदेश देईल त्या पद्धतीचं काम आम्ही नगर परिषदेमध्ये करणार आहोत। अतिशय चांगल्या प्रकारचे सक्षम आणि तरुण आणि सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी निश्चित केलेले आहेत। मी आता काही त्याची वाच्यता करणार नाही, परंतु चांगली परिस्थिती नगर परिषदेमध्ये असेल आणि शेतकरी कामगार पक्ष हा नगर परिषदेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सत्तेत असेल अशी मी ग्वाही या ठिकाणी तुम्हाला देतो। आणि दुसरा भाग राहिला तो जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भातला। जिल्हा परिषदची जी आमचे जे 4 मतदारसंघ आहेत जिल्हा परिषदचे आणि त्यामध्ये येणारे 8 पंचायत समितीचे मतदारसंघ, या सगळ्या बाबतीतली सखोल चर्चा या ठिकाणी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून केली। त्यांचाही सूर असाच आहे की जी काही आघाडी होईल त्यांच्यासोबत आपण चर्चा करू। परंतु आज मी अगदी खात्रीनं सांगतो की जी आतकरगाव जिल्हा परिषद जी आहे ती आम्ही लढवण्याच्या तयारीत आहोत आणि त्यामध्ये येणारे जे पंचायत समितीचे 2 मतदारसंघ आहेत, एक आतकरगाव आणि एक खानाव, यामध्येही आमचे उमेदवार तयार आहेत। परंतु ती चर्चा ज्या कोणाबरोबर आघाडी होईल त्यामध्ये आम्ही करू। त्याचप्रमाणे आम्ही चौक भागामध्ये सुद्धा जो आमचा मतदारसंघ आहे 2, त्यामध्ये आमची जिल्हा परिषदमध्ये आम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही असे आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। परंतु पंचायत समितीच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची बऱ्यापैकी तयारी आहे। आमच्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। बऱ्यापैकी इच्छुक उमेदवारांची मागणी आमच्याकडं या ठिकाणी आहे। ज्या ज्या आरक्षणाच्या बाबतीतल्या जागा असतील ती सगळी तयारी, त्यांचे सगळ्यांचे कागदपत्र, दाखले हे तयार करण्याचं काम आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी करतायत। आणि जिल्हा परिषदमध्ये मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा सत्तेत असणार, या बाबतीतली 1001% खात्री मी या ठिकाणी मनापासून अगदी निश्चित तुम्हाला देतो। संसद नसल्यामुळे कार्यकर्त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खदखदही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली। ज्यांना पक्षांनी मोठे केले, निवडणुकीत मताधिक्य मिळवून दिले, त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली आहे। त्यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत आगामी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे। या बैठकीला रामभाई देशमुख, संतोष पाटील, भाई ओव्हाळ, खोपोली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अरुण पुरी, कैलास गायकवाड, रवी रोकडे, खोपोली शहर खजिनदार जयंत पाठक, अबुबकर जळगावकर, भूषण कडव, प्रवीण लाले, गुरुनाथ साठीलकर, किसन विचारे, रमेश दळवी, द्वारकानाथ गावडे, हरिश्चंद्र कडपे, मधुकर तवले, दीपक कानकर,
खंडू पाटील, परशुराम पाटील, अरुण पाटील, अनंत पाटील, धनाजी कुरंगळे, मिलिंद मुंडे, अनिल कुरंगळे यांच्यासह खालापूर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली. ओव्हर.